मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई देवीचा गड म्हणजे जणू विदर्भाचं तीर्थक्षेत्र। आपल्या भाविकांचं दुःख हरण करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी पिंगळाई देवीची ओळख। माहूरच्या रेणुका मातेचं प्रतिरूप असलेली ही देवी इथे कशी आली, तिचं मंदिर कोणी बांधलं याबद्दलची ठोस माहिती कुठेही उपलब्ध होत नाही। त्यामुळेच पिंगळाई देवीचे हे रूप स्वयंभू असल्याची भाविकांची भावना आहे। अमरावती शहरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका टेकडीचा अतिशय सुंदर देखावा असलेला हा भाग। या भागामध्ये प्राचीन हेमाडपंथी शैलीचं बांधकाम असलेलं मंदिर सर्वांचंच लक्ष वेधून घेतं। अंदाजे 500 ते 600 वर्ष पूर्वीच्या या मंदिरात माहूरच्या रेणुका देवीचं प्रतिरूप असलेला मुखवटा विराजमान आहे। या ठिकाणच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचा फक्त चेहरा जमिनीवरती असून उर्वरित पूर्ण शरीर हे जमिनीत आहे। या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याचं सांगितलं जातं। अमरावतीसह विदर्भातील लाखो कुटुंबांची ही कुलदैवता, त्यामुळे नवस कधी बोलण्यासाठी वा फेडण्यासाठी तर कधी कुळाचाराच्या पूर्ततेसाठी भाविक या ठिकाणी येतात। आणि पुन्हा भक्तगणांची इथे इच्छा पूर्ण होते। देवीला जी मागणी साकडं घालतात ते सर्व भक्त लोकांची इच्छा पूर्ण मग दिवसेंदिवस वर्दळ अशामुळं वाढत आहे। आता इथनं मला आता 10 ते 15 वर्ष होत आहे। म्हणजे माझ्या घरचेच होते, मला तरी 10 वर्ष होतं यायला। पण इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्नता लाभते। त्यानंतर जी देवीला आपण कुठलीही काही मनातलं असते आपण सांगून आपल्या मागण्यापेक्षा हिंमत मागणं हे खूप छान वाटते। म्हणून प्रसन्न राहते म्हणून आम्ही इथे दर वर्षाला येतो। अमरावतीचं आहो, परंतु दरवर्षी आम्ही इथे येत असतो। 8-10 वर्षापासून जवळपास 15 वर्ष झाले असेल। दरवर्षी येतो। इथे आल्यानंतर मनाला प्रसन्न वाटते, दर्शन होते चांगलं। देवीची मूर्ती खूप छान आहे आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण होतात इथे आल्या म्हणजे। दिवसातून 3 वेळा होणारी पूजा हे भाविकांचं खास आकर्षण। विशेष म्हणजे या 3ही पूजा वेगवेगळ्या रूपात होतात। सकाळची पूजा बाल्यावस्थेतल्या रूपाची, दुपारची पूजा तारुण्यावस्थेतल्या रूपाची, तर सायंकाळची पूजा ही वानप्रस्थाश्रमातल्या रूपाची असते। या 3ही रूपातील पूजा वेगवेगळी असल्याने भाविक या ठिकाणी आल्यावर पूर्ण दिवस व्यतीत करतात। एक चैत्रचा आणि एक हे नवरात्र आश्वी मूर्ती स्वयंभू आहे, निघालेली आहे आणि असं शेंदराणीची मोठी झालेली आहे। मूर्तीचे 3 रूप बदलतात। सकाळी बाल, दुपारी 12 नंतर तरुण आणि संध्याकाळी म्हातारा रूप। देवीला शृंगार केला जातो। सोन्या चांदीचे दागिने वगैरे लावले जातात, पातळ वगैरे नेसवले जातात, हार वगैरे लावले जातात। देवीला खाद्य नैवेद्य पूजेच्या वेळेला 12ला पूजा होते नेहमीप्रमाणे। नेहमी आरती 12ची आहे। 12 वाजता देवीला नैवेद्य, महापूजा, अभिषेक वगैरे सगळं आरत्या पूजा सगळं होतं। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पिंगळा देवीची नवसाला पावणारी देवी म्हणूनही ख्याती आहे। दैनंदिन जीवनात अडीअडचणींवर मात करण्यासाठी देवीचं नामस्मरण केलं तर मार्ग सापडतो अशी भाविकांची श्रद्धा आहे। आईप्रमाणे ही देवी संकट काळात आपली पाठराखण करते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। देवी मंदिर आणि सभोवतालचा गाभारा हा हेमाडपंथी बांधणीचा आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड चक्र आहेत। फार पूर्वी या परिसरात राज्य करणाऱ्या राजाचं पोट दुखायला लागलं तेव्हा पुजाऱ्याने देवीची आराधना केली आणि अंगारा लावला तेव्हा राजाचं दुखणं बरं झालं असा उल्लेख आढळतो। त्यानंतर राजाने देवी मंदिरात सभामंडप बांधून दिल्याचा इतिहास आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच दीपस्तंभ आहे। या स्तंभाला निग्नेशिव सर्व्हिस स्टँड असं म्हणतात। येथून दूरदूरच्या प्रदेशाची टेहळणीही केली जात होती। मंदिरापासून 200 मीटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव आहे। नागपूरकर भोसले राजांच्या काळात त्यावेळच्या रघुजी राजे भोसले या राज्यकर्त्याने तलावाचं बांधकाम केलं। या तलावाला कापूर तलाव असंही म्हटलं जातं। तलावाच्या शेजारीच संत नागेश्वर महाराजांची समाधी आहे। त्यांच्या अंगावर नेहमी साप खेळत राहायचे। देवीच्या स्नानाकरता दररोज याच तलावाचं पाणी उपयोगात आणलं जातं। या पाण्याने स्नान केल्यास त्वचेचे आजार दूर होतात असा भाविक भक्तांचा अनुभव आहे।
त्रिपुरारी पौर्णिमेला या तलावावरती धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. श्रावणात पिंगळाई गडावरून निसर्ग अतिशय विलोभनीय दिसतो. पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, ढगांची धावपळ, गुरांचं हंबरणं, गुराख्याची गाणी, शेतात मग्न असलेले शेतकरी, ऊन पावसाचा खेळ, निवांत असलेली गावं, असं विलोभनीय दृश्य या गडावरून दिसतं. आदिशक्ती देवीच्या आगळ्या वेगळ्या रूपातील स्थानांपैकी पिंगळाई देवीचं स्थान मानाचं मानलं जातं. दर मंगळवारी आणि शुक्रवारी गडावर भाविकांची मोठी गर्दी असते. अश्विन महिन्यात नवरात्रोत्सवाच्या काळात आणि चैत्र महिन्यात सप्तमी ते पौर्णिमेपर्यंत देवीची यात्रा असते. सबंध विदर्भातून भाविक त्या काळात या ठिकाणी हजेरी लावतात. अशा या जरा हटके असलेल्या पिंगळाई देवीच्या दर्शनाला आपणही एकदा तरी जायलाच हवं. शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अमरावती.